वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। चर्चा करणार आहोत सावनेर विधानसभेचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संपर्क प्रमुख आहेत, प्रचार प्रमुख आहेत राहुल बागडेजी यांच्यासोबत। बागडे साहेब, सर्वात आधी तुमचं ही वंश न्यूजवर हार्दिक स्वागत। जय। लाडकी बहीण योजनेचा या निवडणुकीवर, सावनेर विधानसभेच्या निवडणुकीवर काय परिणाम तुम्हाला जाणवतो? पहिल्यांदा महिलांचं हित लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने संपूर्ण गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांकरिता लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि त्या आधारे 1500 रुपये प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यात जमा होत आहे। आणि खरं पाहता ग्रामीण भागातल्या महिलांना ही 1500 रुपयाची रक्कम सुद्धा खूप महत्त्वाची वाटते आणि म्हणून या लाडक्या बहीण योजनेमुळे ग्रामीण भागातल्या महिलांच्या विकासाला चालना मिळेल, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल हे निश्चित आहे। आणि ही योजना चालू राहावी म्हणून ग्रामीण भागातल्या महिला यावेळी कदाचित आणि निश्चितच महायुतीला समर्थन देतील आणि त्याला वोटिंग करतील असा मला ठाम विश्वास आहे। आशिष देशमुखांसाठी ही निवडणूक फार प्रतिष्ठेची आहे। सुनील केदारांना ही सत्ता आपल्याच हातात राहिली पाहिजे यासाठी सुद्धा ते प्रयत्नशील आहेत। तुम्हाला काय वाटते की आशिष देशमुख सुनील केदारांना सत्तेतून बाहेर खेचतील का? एकीकडे 25 वर्षापासून आमदार असताना सुद्धा मतदारसंघामध्ये काय विकास केला हे ठामपणे सांगू शकत नसलेले आमदार सुनील केदार, दुसरीकडे बँकेच्या घोटाळ्यामध्ये सजा होऊन गुन्हा सिद्ध झाल्यामुळे त्यांना निवडणूक लढता येत नाही हा दुसरा त्यांचा भाग, तर तिसरीकडे मतदारसंघामध्ये विकास होऊ शकत नसल्यामुळे, परिवर्तनाची लाट असल्यामुळे आणि डॉक्टर आशिषराव देशमुख हे उमद व्यक्तिमत्व आहे, त्यांना विकासाची जाण आहे आणि अशा नेतृत्वाला जनता जी आहे आता समर्थन देण्याच्या मानसिकतेमध्ये झालेली आहे। आणि म्हणून मला असं निश्चित वाटते की या मतदारसंघामध्ये परिवर्तनाची लाट दिसून येत आहे आणि डॉक्टर आशिष देशमुख हे निश्चितच सुनील केदार यांना मात देणार याच्यामध्ये मात्र शंका दिसत नाही। बघा, 25 वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर विकासाच्या ऐवजी फक्त गुंडागर्दी, 2 नंबरचे काम, रेती चोरी, कोयला चोरी अशाच कामांना सुनील केदार यांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणून कदाचित त्यांची भाषा तशा प्रकारची ती झालेली आहे, कारण गुंडागर्दीची भाषा ही तेच वापरू शकतात। तर एकीकडे मतदारसंघातल्या तरुण, युवा, युवती, विद्यार्थी, बेरोजगार महिला यांना रोजगार देणं, त्यांना विकासाच्या प्रक्रियेत आणणं आणि गावोगावामध्ये विकास कामं होऊन स्थानिक ठिकाणी उद्योगधंद्याची निर्मिती होणं यासाठी डॉक्टर आशिष देशमुख प्राधान्याने पुढाकार घेण्यासाठी ते या ठिकाणी प्रचार करत आहेत आणि त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये असे मुद्दे गैरलागू होतात की बाप तो बाप हे सगळे चुनावी फंडे असतात चुनावामध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करण्याकरिता, परंतु यावेळेला आपल्याला निश्चित सांगू इच्छितो की परिवर्तनासाठी या मतदारसंघातला प्रत्येक नागरिक पुढाकाराने समोर येत आहे आणि विशेषतः आपल्याला सांगू इच्छितो की यावेळेला आंबेडकरी समुदाय सुद्धा आता भावनिक होण्यापेक्षा सैद्धांतिक पद्धतीने विकासाच्या मुद्द्यावर विकास कोण करू शकते याला प्राधान्य देऊन या वेळच्या निवडणुकीमध्ये त्याची भूमिका तो बदलवण्याच्या मानसिकतेपर्यंत आलेला आहे। माझं आंबेडकरी समाजाला हे आव्हान आहे की भावनिक होण्यापेक्षा सैद्धांतिक पद्धतीने विचार करून स्थानिक विकासाच्या मुद्द्यावर जो माणूस विकास करू शकतो, जो पक्ष विकासाला गती देऊ शकतो अशा पक्षाला आपण साथ दिली पाहिजे। माझं युवा मतदाराला आव्हान आहे की आपण आपलं भविष्य जिथे सुनिश्चित होईल, आपलं फ्युचर जिथे स्थिर होईल, आपल्याला नोकरीच्या चान्सेस आहे स्थानिक ठिकाणी किंवा उद्योगधंद्यामध्ये काम मिळेल अशा प्राधान्याने अशा गोष्टीला प्राधान्य देऊन आपण त्या पक्षाला निवडायचे की तो पक्ष आपल्याला पुढे रोजगार आणि नोकरी उपलब्ध करून देऊ शकेल। आणि म्हणून निश्चितच केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार जर आलं तर केंद्र आणि राज्य मिळून विकासाला निश्चित गती देऊ शकते। आणि गेल्या आपण 5 वर्षात बघितलेलं आहे की नितीन गडकरींच्या काळामुळे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा तयार होते, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी उद्योगधंदे प्राधान्याने येतात आणि मग ते उद्योगधंदे आले तर स्थानिक ठिकाणी रोजगार निर्मिती होते आणि युवा आणि युवती म्हणा किंवा कुटुंबाचा विकास होतो। आणि म्हणून युवा युवतींना किंवा नवतरुण मतदारांना माझे असं आव्हान आहे की त्यांनी भावनिक दृष्ट्या विचार करण्यापेक्षा आपल्या क्षेत्राचा विकास कोण करू शकेल आणि कुठला पक्ष करू शकेल याचा विचार करून मतदान करा। सध्या लाडकी बहीण योजना ग्रामीण भागामध्ये सुपरहिट लाडकी बहीण योजना
या योजनेचा सगळ्या महिलांनी लाभ घेतलेला आहे आणि मला निश्चितच असं वाटत आहे, कारण बरेच महिला असं म्हणत आहे की आम्हाला म्हणजे आजपर्यंत कुठल्याही म्हणजे पक्षांनी ही महिलांसाठी कुठली योजना आणलेली नाही आणि त्यांनी आम्हाला योजनेमध्ये 7,500 रुपये आम्हाला या लाडकी योजनेमध्ये आम्हाला दिलेले आहे. तर आम्ही निश्चितच आता आशिष बाबू देशमुख यांनाच आम्ही मत देणार आणि त्यांनाच आम्ही विजयी करणार. पुढे तुम्हाला हीच योजना चालू राहण्यासाठी लाडकी बहीण योजना तुम्हाला महत्त्वाची वाटते का? हो, महत्त्वाची वाटते. असं आहे की काही ज्या महिला आहेत आणि काही जो दारू पिणारा जो काही व्यक्ती आहे त्यांच्या घरची स्थिती म्हणजे खूप अशी खराब असतो, त्या महिलांना जवळ पैसेच राहत नाही, त्यांच्यासाठी तर अति महत्त्वाची आहे आणि हे चालू राहणारच असं मला वाटते आणि चालू राहायला पाहिजे. आता 30 वर्षापासून जे आमदार एकच एक आहेत, लोकांच्या मनामधला जरी आम्ही फिरत असताना जो कल बदललेला आहे की आता आपण नवीन परिवर्तन करूया आणि डॉक्टर आशिष देशमुख यांच्या कमळ चिन्हावरच आपण मतदान करू आणि त्यांना भरघोस मताने निवडून आणू. आणि मला तरी असं वाटते की आता यावेळेस आशिष देशमुखच बाजी मारणार. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.